पुण्याच्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेल्या हगवणे भावांच्या अडचणीत वाढ होताना दिसून येते। शशांक हगवणे आणि सुशील हगवणे यांच्याकडील पिस्तूल परवान्याची पुणे पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। परवाना घेत असताना हगवणेंनी पुण्यातील रहिवासी आहोत म्हणून पुण्यातील पत्ते दिल्याची बाब समोर आली आहे। पण हगवणेंनी पुणे पोलीस आयुक्तालयाकडून पिस्तूल परवाना कसा घेतला यामध्ये चौकशी झाल्यानंतर बेकायदा काही गोष्टी समोर आल्या असून या प्रकरणात गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती देखील आता समोर आली आहे। एकाच दिवशी हगवणे भावांना निलेश चव्हाणला शस्त्र परवाने देण्यात आले होते, त्यामुळे आता या प्रकरणात चौकशीचे निर्देश पुणे पोलिसांनी दिले आहेत। हगवणे बंधूंवर नवी कोणती कारवाई होण्याची शक्यता आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी स्वानंद बिक्कड, तुम्ही पाहतात मुंबई तक। राजेंद्र हगवणे यांचं कुटुंब मूळचं मुळशीच्या भुकुममधील आहे। ते राहण्यास पुण्यातील बावधन परिसरात आहेत। हगवणेंचा कायमस्वरूपी निवासाचा पत्ता पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे, मात्र त्यांनी पुण्यात निवास असल्याचं दाखवून पिस्तूल परवाना घेतला। त्यासोबतच निलेश चव्हाण यानेही पिस्तूल घेतलं असल्याची नोंद आहे। या प्रकरणाची पुणे पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे। यामध्ये दोघांनी वारजे आणि कोथरूड पोलीस ठाण्याअंतर्गत परवान्यासाठी अर्ज केला होता। नंतर पडताळणी करून त्यांना परवाना दिला गेला। यासाठी त्यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वास्तव्यास असल्याचा पुरावा म्हणून भाडे करार दाखवला असल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आलं आहे। एकाच घरातील शशांक व सुशील हगवणे या दोन्ही भावांना एकाच वेळी सुरक्षेसाठी पिस्तुलाची काय आवश्यकता निर्माण झाली असा प्रश्न देखील उपस्थित होतो। हगवणे बंधू हे पौड पोलिसांच्या हद्दीतील राहत असूनही पुणे पोलीस आयुक्तालयाकडून पिस्तूल परवाना कसा घेतला असा देखील आता प्रश्न उपस्थित होत आहे। 2022 मध्ये शशांक हगवणे, सुशील हगवणे आणि निलेश चव्हाण या तिघांना एकाच वेळी पिस्तूल परवाने देण्यात आले होते। हे तीनही पिस्तूल परवाने पुणे पोलीस आयुक्तालयाच्या मार्फत मंजूर करण्यात आले होते। यापैकी शशांक आणि सुशील हे एकाच घरातील व्यक्ती असून त्यांचा कायमस्वरूपी पत्ता पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे, मात्र त्यांनी पुण्यात वास्तव्यास असल्याचं दाखवून भाडे करार सादर करत परवाना मिळाला होता। आता प्राथमिक चौकशीत त्यांनी पोलिसांना दिशाभूल केल्याचं निष्पन्न झालं आहे। या प्रकरणात हगवणे बंधूंचे आणखी एक नातेवाईक त्या काळात पुणे पोलीस दलात कार्यरत होते, त्यामुळे परवान्याच्या मंजुरीत राजकीय अथवा प्रशासकीय हस्तक्षेप झाला का याची चौकशी केली जाणार असल्याची माहिती देखील आता समोर आली आहे। संबंधित IPS अधिकाऱ्यांची भूमिका तपासली जात असून त्यांच्या निर्णय प्रक्रियेत कोणतीही चूक झाली का यावर तपास देखील केला जात आहे अशी माहिती आता समोर आली आहे। दरम्यान पुणे पोलिसांनी सदर तिघांचं पिस्तूल जप्त केलं असून त्यांचे परवाने देखील रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। तसेच पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वास्तव्याचा खोटा पुरावा दिल्यामुळे पोलिसांची दिशाभूल केल्याचं प्रकरण समोर आल्यामुळे हगवणे बंधूंवर आणखी एक फौजदारी गुन्हा दाखल केला जाऊ शकतो अशी देखील माहिती आता पोलीस सूत्रांकडून मिळत आहे। बाकी तुम्ही पाहत राहा मुंबई तक।